करुणावतारम् संसारसारम् भुजगेन्द्रहारम् कर्पूरगौरम् करुणावतारम् संसारसारम् भुजगेन्द्रहारम् सदा वसन्तं हृदयवृन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयवृन्दे भवं भवानी सहितं नमामि। अतिशय माणूस हा प्रयत्न करू शकतो, माणूस हा कष्ट करू शकतो, परंतु माणसाच्या कष्टाला आणि माणसाच्या प्रयत्नाला एका अदृश्य शक्तीची शक्ती हवी असते. तर ती अदृश्य शक्ती प्रसन्न तुम्हाला करावी लागेल, तरच तुम्हाला पुढे युद्धामध्ये विजय मिळेल. तुम्हाला माहिती आहे युद्धामध्ये कोण आहेत? भीष्म पितामह आहेत, म्हणजे अष्टवसूंपैकी एक.
वाशीगाव म्हणजे आज 70-80 वर्षापूर्वी बेट होतं, चारी बाजूला पाणी, त्याच्यामुळे कुठेही जायचं असलं तर होडीशिवाय पर्याय नव्हता. त्याच्यामुळे आमच्या या वाशी गावामध्ये शेती फार थोडी होती आणि उपजीविकेचं साधन म्हटलं की मुंबऱ्यावरून रेतीवरून पडावा आले आणि मच्छीमारी याच्यावरच उपजीविका चालवली जात होती. परंतु त्याच्यामुळे हे जे मंदिर आहे, या मंदिराचं नाव जे आहे वासोबा म्हणून, आणि वासोबा नाव असल्या कारणाने हे इतकं पुराण आहे, त्याची कल्पना येऊ शकणार नाही. खूप पुराण मंदिर आहे. याचं नाव वासोबा आणि त्या वासोबा नावामुळे आमच्या वाशी गावाचं नाव वासोबा म्हणून वाशी गाव नाव पडलं. आणि हे जे लिंग आहे हे स्वयंभू आहे, कोणी याची स्थापना केलेली नाही, प्राण प्रतिष्ठा केलेली नाही. एक गावकड्याने श्रमदानाने फार छोटस एक मंदिर बांधलं होतं कौलरू, परंतु ते काही वर्षानंतर त्याचे कौल वगैरे फुटली, नासधूस झाली. पण गावकऱ्याने त्याप्रमाणे त्याची बंदिस्ती केली, श्रमदानाने त्याची पुनर्वसन केला. नंतर काही वर्षानंतर सिडकोने इथे या पूल वसवला, ठाणे खाडी ब्रिज, आणि त्याच्यानंतर इथे सिडको म्हणून वसाहत आली आणि हे लोक इथे राहायला आले. याच्यामध्ये बरेच भाविक लोक होते. ग्रामस्थांना या शिवलिंगाबद्दल फारशी कल्पना नव्हती, त्याचा अनुभव एवढा नव्हता, कमी प्रमाणात येत असत. पण हे जे बाहेरचे परंपरा आले त्याच्यात जातपात धर्म हा कुठे आम्ही जो मानला नाही. त्याच्यामुळे ते लोक आहे भक्तिभावने इथे यायचे आणि त्यांना त्याची प्रचिती आली. विविध जाती धर्माचे लोक इथे यायचे आणि त्यांना त्याची प्रचिती आली. प्रचिती आल्याने त्यांनी एक दुसऱ्याला सांगून असे हजारो संख्येने दर सोमवारी यायला लागले. तेव्हा आमच्या गावाला त्याची कल्पना आली की इथे काहीतरी आहे. बाहेरचे लोक एवढे येतात दर्शनासाठी, आपण पण जात. मग त्याच्यानंतर तो विचार केल्यानंतर मग गावामध्ये एक मिटिंग घेतली. 1983 साली एक इथे संस्था स्थापन करायची. त्याचं नाव ठेवलं काय की हे जागृतस्थान आहे. त्याच्यामुळे वासोबा मंदिर याच्याऐवजी जागृतेश्वर शिव मंदिर विश्वस्त संस्थाची संस्था स्थापन केली. आज आपण बघतो हजारो नाही लाखोच्या संख्येने इथे, आज जर पाहिला महाशिवरात्रीचा दिवस आहे, इथे लाईन मध्ये ते 6-8 तास लाईन मध्ये लोक उभे, एवढे गर्दी. एवढे लोक जे आहेत सगळा हा परिसर फुलून गेलेला आहे. दरवर्षी याची जी प्रसिद्धी वाढत जाते आणि त्याच्यामुळे लोकांना जे आहे तो मंदिर बघून त्यांना आशीर्वाद मिळतो. धन्यवाद. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम. सदा वसन्तं हृदय वृन्दे त्वं भवानी सहितं नमामि. नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.